नमस्कार. हॅलो नमस्कार. सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, आपण जे काही असतो त्यामध्ये आपल्या समाजाचा, आपण ज्या समाजामध्ये वाढलो, ज्या समाजामध्ये आपण घडलो, त्या समाजाचा फार मोठा वाटा असतो. खरं तर हे जे समाज ऋण असतं हे फेडणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्यच आहे. पण फार कमी जण असतात जे पूर्णपणे स्वतःला ह्या कामामध्ये झोकून देतात आणि समाजाच्या मदतीसाठी, समाजाच्या उन्नतीसाठी जे नेहमीच अग्रेसर असतात. या कामाचं महत्त्व आपण सगळेजण जाणतोच, पण आपल्याकडे एक मानसिकता आहे आणि ती म्हणजे शिवाजी जन्मला पाहिजे पण शेजारच्या घरातून. आणि ह्या मानसिकतेला भेद देत दोन व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहेत की ज्यांनी समाजासाठी अनेक चांगली कामं केलेली आहेत. विशेषतः गेल्या 1.5 वर्षाचा जो काळ आहे, कोविड काळ आहे, या कोविड काळामध्ये खरं तर अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या मदतीची गरज होती. वैद्यकीय मदतीची गरज होती, आर्थिक मदतीची गरज होती, त्याचप्रमाणे एक मानसिक आधार देणं देखील त्यांना खूप गरजेचं होतं. अशा सगळ्या प्रकारची मदत ज्यांनी केलेली आहे असे दोन पाहुणे आज आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत, पण त्याआधी आपण बघूया आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय काय आहे ते. आजचा विषय आहे भेट कोरोना योद्ध्यांशी. आणि दोन कोरोना योद्धे आज आपल्याबरोबर आलेले आहेत. त्यांची ओळख करून घेऊया. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर जालिंदर भोर आणि श्री मंगेश चिवटे. नमस्कार दोघांचंही आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. आज आपण त्यांच्या ह्या सगळ्या कामाविषयी जाणून घेणार आहोत. कोविड काळामधलं जे काम आहे त्याविषयी तर जाणून घेणारच आहोत, पण त्याशिवाय कोविड काळाच्या आधीपासून गेली अनेक वर्ष जे सामाजिक काम करतायत त्याविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर भोर, आपण अनेक वर्षापासून, खरं तर जेव्हापासून तुम्ही डॉक्टर झालात, पासआउट झालात, तर तेव्हापासून तुमची जी प्रॅक्टिस आहे ही बऱ्यापैकी समाजाच्या हितासाठी आहे. तर ही जी प्रेरणा आहे की आपण वैद्यकीय प्रॅक्टिस करतोय आणि ती जी सेवा आहे ही समाजाच्या हितासाठी असावी, ही प्रेरणा तुम्हाला मुळात कुठून मिळाली? इथपासून आपण सुरुवात करूया. यस, मुळात मी खेडेगावात माझं सेकंडरी एज्युकेशन झालं. त्याच्यानंतर मी मुंबईला आलो मोठ्या भावाकडे. मग मोठ्या भावाचे एक मित्र होते, डॉक्टर होते, ते सिंधी होते, प्रॅक्टिस करायचे बाजूला. तर त्यांना भावाने विचारलं की भाऊ गावावरून आला आहे, त्याने कुठल्या कोर्स करावं काय, असं आमचं एक गायडन्स घेतलं. तर त्याने पहिलंच सांगितलं की त्यांना तू डॉक्टर कर. कारण त्याच वेळेला एक ॲड आली होती, सायन आयुर्वेद महाविद्यालय, सायनच्या बाजूलाच आहे ते कॉलेज आहे तिथे. मग ते ॲड आल्यामुळे ते बोलले इथे ते कॉलेज चांगलं आहे आणि तुमच्या परवडेबल आहे. तर आम्ही त्याप्रमाणे केलं. पण डॉक्टर म्हणजे फार मोठे काम, हे आपल्याला होणं नाही असं आमच्या मनात होतं. पण तरी पण आम्ही प्रयत्न केला की भाऊ, तिथे चौकशी करून आलो. 5,000 रुपये डिपॉझिट घ्यायचं आणि 1,200 रुपये फी होती कॉलेजची. तर ते आम्ही फिरलं, भाऊ माझा 15 दिवस फिरला, पण ते 5,000 आम्हाला काही गोळा झालेला नाही. नातेवाईकांकडे 1,000-1,500 रुपये गोळा झाले. पण मग आम्ही ते अशा सोडून दिली. पण ते डॉक्टर परत आले, काय झालं तुमचं म्हणून सांगितलं. आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं काय हरकत नाही आहे, मी तुमचे डिपॉझिटचे 5,000 मी भरतो, पण भावाला शिकव, असं मोठ्या भावाला त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ते 5,000 डिपॉझिट भरलं आणि आमच्याकडे 1,200 रुपये फी भरली आणि माझं या पद्धतीने माझं कॉलेजला ॲडमिशन झालं आणि कॉलेज चालू झालं. तेव्हा मला स्ट्राईक झाला की हा आपल्या नात्यातला नाही, गोत्यातला नाही, आणि हा एक सिंधी माणूस असून, डॉक्टर असून, आपल्यावर एवढा त्याने विश्वास दाखवून माझे पैसे भरले. तर तिथेच मी एक असा पण केला की नाही, आता आपण डॉक्टर झाल्यानंतर डॉक्टर तिथे करूच, वैद्यकीय व्यवसाय करूच, पण त्याच्यावर सामाजिक सेवा पण करू. आपल्यासारखे अनेक लोक असे वंचित राहतात, त्यांना पण आपण मदत करू, पेशंटला मदत करू, या उद्देशाने मी तिथून माझा सुरुवात झाली. बरोबर आहे. कारण मला असं वाटतं की असे सर पण करणारे पण बरेच असतात, पण इतकी वर्ष तुम्ही ही सेवा करताय ही खरोखरच एक वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. मंगेश सर, तुम्ही मुळात पत्रकारितेच्या क्षेत्रातले आहात आणि तुम्ही पत्रकारिता केली, अनेक वर्ष केली, वेगवेगळ्या वाहिन्यांवर तुम्ही काम केलेलं आहे. पण ते सोडून पूर्ण वेळ आपण सामाजिक काम करावं आणि ह्याकडे तुम्ही कसे वळलात? नक्कीच मला सांगायला निश्चितच आवडेल की जेव्हा 2005 साली मी मुंबईमध्ये पत्रकारितेचं शिक्षण घेण्यासाठी आणि करिअर करण्यासाठी आलो,
त्यावेळी माझ्या लक्षात आलं की गावाकडून, मी ज्या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून येतो, तिथल्या काही पेशंट्स लोकांनी देखील मला संपर्क केला की आम्हाला अशा अशा पद्धतीनं मोठ्या मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायचे आहेत आणि महागडे उपचार आहेत. आणि त्यावेळी त्या सगळ्या रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाईकांना अगदी मुंबईत पोचल्यानंतर राहण्याची व्यवस्था देखील नव्हती. आणि त्यावेळी त्यांना उपचार, महागडे उपचार मोफत किंवा सवलतीच्या दरात करून देणं असेल, रुग्णांची संत गाडगे धर्मशाळेत राहण्याची व्यवस्था करणं असेल, हे सगळं पत्रकारिता करत असताना देखील मी करत होतो. आणि 2017 साली जेव्हा काही गोष्टी करिअरच्या अनुषंगानं घ्यायचा माझ्यासमोर एक प्रश्न होता, त्यावेळी मी विचार केला की 12 वर्ष पत्रकारितेचं करिअर केल्यानंतर, एक करिअर केल्यानंतर तिथं मी ब्रेक दिला आणि पूर्ण वेळ आरोग्यसेवेमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. आज वैद्यकीय मदत कक्षाला जवळपास 4 वर्ष पूर्ण होत आहेत आणि जवळपास या 4 वर्षांमध्ये 16,000 रुग्णांच्या सर्जरीज मोफत किंवा सवलतीच्या दरात करून देण्यात वैद्यकीय मदत कक्षाला आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनला यश आलं आहे. मला वाटतं की आज पाठीमागे वळून पाहताना नक्कीच अभिमान वाटतो की मी घेतलेला निर्णय योग्य होता आणि या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून समाजातील जे गरजू गोरगरीब रुग्ण आहेत त्यांची सेवा करण्याचं भाग्य मला मिळतंय. डॉक्टर भोर सरांसारखे सहकारी आहेत आणि अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आरोग्याचा महायज्ञ आपण सुरू केला आहे. नक्कीच. आणि तुम्ही जसं म्हणालात की हा आरोग्याचा महायज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये प्रत्येकाचं कुठेतरी एक योगदान असतं, तर तुमच्याकडे मोठी टीम देखील आहे, त्याबद्दल पण मी विचारणार आहे. डॉक्टर बोर, तुम्ही सांगा की कोविड काळामध्ये आता तरी बऱ्यापैकी भीती जी आहे ती कमी झालेली आहे, पण सुरुवातीला जेव्हा कोणीच बाहेर पडायचं नाही आणि असेही अनेक दवाखाने सर मी पाहिलेले आहेत की डॉक्टरांनी दवाखाने बंद केलेले आहेत कोविड काळामध्ये त्या भीतीने, कारण शेवटी प्रत्येकाला जीवाची भीती असते. तर तुम्ही या काळात कशा पद्धतीने काम केलं? सुरुवातीला तुमचा अनुभव काय सांगाल? सुरुवातीला आम्हाला किट वापरून सर्वांना सोशल डिस्टन्सिंग, ते दोरी बांधून 3 फूट दुरूनच बोलायचं वगैरे असं सगळं ते चालू होतं. आम्ही आमची काळजी घ्यायची, पेशंट त्याची काळजी घ्यायची, डिस्टन्सिंग ठेवून यायचे. पण ते काही खरं वाटलं नाही, कारण हळूहळू त्याची ग्रॅव्हिटी कमी होत गेली आणि मग आम्ही ते किट पण हे केलं आणि आम्ही स्वतः पेशंट पण चेक करायला लागलो नंतर मास्क वगैरे घालून. पण त्या काळ असा होता की एवढं भीती निर्माण झाली होती की बरेचसे डॉक्टरांनी दवाखानेच बंद ठेवले होते. पण नंतर ते कमी झाले. आम्ही सांगून असोसिएशनच्या माध्यमातून वगैरे करून त्यांना पुन्हा दवाखाने चालू केले आणि पेशंटचं गांभीर्य जे होतं ते कमी होत गेलं. कारण आम्हाला पण थोडंसं अटॅचमेंट पेशंटशी पहिल्यापासून राहिल्यामुळे पेशंट आम्ही चेक करायला लागलो बिंदास. पण पॉझिटिव्ह आला की हॉस्पिटलला पाठवायचं, हा प्रकार चालू झाला होता. आम्हाला ट्रीटमेंट करायला म्हणजे असा चान्सच नव्हता. नंतर काय झालं की आम्ही TMCशी थोडंसं कॉन्टॅक्ट करून मग जे क्वारंटाईन, होम क्वारंटाईन पेशंट असायचे ते आम्हाला ट्रीटमेंट करायला मिळाले आणि मग तो आमचा कॉन्फिडन्स वाढत गेला की आपण पण स्वतः पेशंटला बरे करतो. असं झाल्यानंतर मग आम्हाला तो एक वेगळा आनंद मिळायला लागला. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला मला वाटतं सगळ्यांकडेच, म्हणजे इव्हन डॉक्टरांनाही कोणालाच काही माहिती नव्हती, त्यामुळे ते भीतीचं वातावरण होतं. मंगेश सर, जसं आता डॉक्टर बोर यांनी सांगितलं की सुरुवातीला पेशंट पॉझिटिव्ह आला की हॉस्पिटलमध्ये पाठवायचं आणि मध्ये अनेक असे महिने गेले होते की हॉस्पिटलमध्ये बेड मिळणं हे खूप जिकरीचं काम झालं होतं आणि अशा अनेक रुग्णांना तुम्ही मदत केलेली आहे, तर ते अनुभव काय सांगाल त्याविषयी? नक्कीच. जेव्हा दुसरी सेकंड वेव्ह आली होती, साधारणतः एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा असेल, मार्चचा शेवटचा आठवडा, आम्ही वैद्यकीय मदत कक्षाची आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे एक हेल्पलाईन नंबर जारी केला होता आणि त्यानंतर आमच्या लक्षात आलं की आमच्या प्रत्येकाचे 15 आमची वैद्यकीय सहायकांची टीम होती, प्रत्येकाचे फोन खणखणत होते. रोज किमान 250 ते 300 कॉल यायचे आणि बहुतांशी लोकांचं एकच म्हणणं असायचं की आम्हाला बेड हवा आहे. त्या काळात अशी परिस्थिती होती, मुंबई असो, ठाणे असो किंवा पुणे असो किंवा महाराष्ट्रातील विविध भागातून फोन यायचे आणि त्यावेळी आमच्यासमोर एक खूप मोठं आव्हान होतं. त्यावेळी आम्ही संबंधित डॉक्टर्स असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांच्याशी समन्वय साधून संबंधित रुग्णांना ICU बेड उपलब्ध करून देणं असेल, व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध करून देणं असेल, संबंधित रुग्णांना रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स उपलब्ध करून देणं असेल, कारण आपल्याला ठाऊक असेल की रेमडेसिवीर इंजेक्शनचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा त्या काळात झाला होता आणि सर्व रेमडेसिवीर इंजेक्शन
इंजेक्शन्स हे कलेक्टर साहेबांच्या संबंधित जिल्ह्यातल्या कलेक्टर साहेबांच्या मार्फतच वितरित केले जात होते आणि त्यावेळी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून संबंधित रुग्णाला ते रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करून देणं असेल, गंभीर जे रुग्ण कोविडमध्ये होतात त्यांना टोसिझुमॅब नावाचं एक इंजेक्शन दिलं जात होतं, ते इंजेक्शन्स उपलब्ध करून देणं असेल आणि त्यानंतरच्या काळात या सेकंड वेव्हमध्ये म्युकोरमायकोसिसचं पण प्रमाण वाढल्याचं आपल्याला निदर्शनास आलं होतं. म्युकोरमायकोसिसचे पेशंट देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते. अशा वेळी देखील मोठ्या प्रमाणामध्ये संबंधित रुग्णांशी कोऑर्डिनेशन करणं, संबंधित हॉस्पिटलला रुग्ण पाठवणं. म्युकोरमायकोसिसच्या वेळी एका रुग्णाला कमीत कमी 60 ते 80 इंजेक्शन घ्यावे लागायचे. ते इंजेक्शन्स देखील महागडी असायची. त्यावेळी देखील त्याचं कोऑर्डिनेशन करणं, संबंधित रुग्णांना ते इंजेक्शन्स मिळवून देणं, आधी सर्व प्रकारची कामं म्हणजे बेड रुग्णाला संबंधित रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध करून देण्यापासून ते रेमडेसिवीरचं इंजेक्शन उपलब्ध करून देण्यापर्यंतची सर्व कामं, सर्व जबाबदारी ही वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण पार पाडत होतो. नक्कीच सर. डॉक्टर भोर, कोविड काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं हाही एक खूप महत्त्वाचा प्रश्न होता आणि तुमच्याकडेही एरवी येणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील ते बरेच असतील, तर ह्या काळात त्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काय वेगळे प्रयत्न केलेत? आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून आम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिल्यापासून एक वेगळी आपुलकी आहेच. आम्ही एक सेवाभावी योजना पण चालवतो असोसिएशनच्या माध्यमातून की 60 वर्षाच्या पुढील लोकांना डायबिटीज, BP आणि याची कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या आम्ही फ्री ऑफ चार्ज देतो. 15 दिवसाला एक कॅम्प घेऊन असं महिन्याला 2 कॅम्प, वर्षाला 24 कॅम्प आम्ही घेऊन आमचे डॉक्टर लोक तिथे मदत करतात. त्यांना फ्री ऑफ चार्ज गोळ्या देतात, मेडिसिन पुरवतात. आणि हा तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की जवळजवळ 200 ते 250 लोक पेशंट आमच्याकडे, गरजू लोक आमच्याकडे हे फायदा घेतात याचा. आणि कोविड काळामध्ये आम्हाला कसं आहे की जे कोमॉर्बिडिटी म्हणतात त्याला, की ज्यांना जे आजार आहे, डायबिटीस आहे, BP आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, ह्या लोकांना कोरोनापासून खूपच काळजी घ्यायला पाहिजे होती. ती काळजी आम्ही त्यांना मार्गदर्शन करून दिली. त्यांच्याप्रमाणे त्यांना वॅक्सिनेशनसाठी प्रमोट केलं की तुम्हाला पहिलं ते वॅक्सिनेशनचं पहिलं डॉक्टरांना आलं, त्याच्यानंतर सिनियर सिटीजन लोकांना आलं, तर ते घेण्यासाठी त्यांना आम्ही प्रवृत्त केलं. आणि त्याच्यापासून मग आम्ही काळजी कशी घ्यायची काय त्यांची आम्ही मध्ये मध्ये त्यांना त्याची संवाद साधून ज्या आमच्या कॅम्पच्या वेळेला त्यांचा वेगळं असं 5-10 मिनिटाचं लेक्चर घेऊन त्यांना आम्ही समजवलं होतं. वा, म्हणजे महिन्याला वर्षाला 24 कॅम्प म्हणजे खरंच ही मोठी संख्या आहे. आणि त्यातूनही ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थित खरं तर समुपदेशन करणं, त्यांच्याशी संवाद साधणं हा देखील एक अतिशय महत्त्वाचा घटक होता जो यांनी केला होता. आणखी आपण समजून घेणार आहोत या 2 कोरोना योद्ध्यांचं कार्य काय आहे त्याविषयी माहिती करून घेणार आहोत. वेगवेगळे जे वैद्यकीय जी शिबिरं असतात त्याविषयी देखील माहिती करून घेणार आहोत. आता थांबतोय एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कोरोना योद्ध्यांची ओळख आज आपण मगाशी करून घेतलेली आहे आणि त्यांचं जे काम आहे त्या कामाविषयी आता आपण माहिती करून घेतोय. आपल्याबरोबर आहेत सामाजिक कार्यकर्ते मंगेश चिवटे आणि डॉक्टर जालिंदर भोर. सर, मंगेश सर, तुम्ही सांगितलं की मगाशी पत्रकारितेतून तुम्ही या क्षेत्रामध्ये आलेला आहात, समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये आलेला आहात आणि त्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची जी संकल्पना आहे ती तुम्ही आधी प्रथम मांडली आणि ती आता राबवताय, तर त्याविषयी. नक्कीच. जेव्हा 2014 साली तत्कालीन सेना भाजपचं सरकार आलं त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांकडे मी पाठपुरावा केला होता की मुख्यमंत्री सहायता निधी त्यावेळी स्वतंत्र एक कक्ष अस्तित्वात होता. मात्र त्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून जे गरजू गंभीर आजारी रुग्ण आहेत त्यांना 25,000 रुपयापर्यंतच निधी दिला जात होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांच्या ही गोष्ट मी नजरेस आणून दिली आणि सातत्यानं त्यांच्याकडे सलग 4 ते 5 महिने पाठपुरावा केला आणि त्यांना हा विषय पटवून दिला की मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष हा स्वतंत्रपणे करणं का गरजेचं आहे आणि या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून जे गरजू रुग्ण आहेत गंभीर आजारांना, जसं कॅन्सर असेल, ब्रेन ट्यूमर असेल, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, कॉक्लिअर इम्प्लांट, लहान मुलांच्या गंभीर सर्जरीज, बोन मॅरो ट्रान्सप्लांट आदी सर्जरींना अगदी 9 लाख 10 लाखांपासून ते 20-25 लाखांपर्यंत खर्च येतो. अशा वेळी अगदी मध्यमवर्गीय जो रुग्ण आहे तो पण त्याच्यासमोरही यक्ष प्रश्न उभा राहतो की एवढे पैसे कशा पद्धतीने उपलब्ध करायचे. आणि त्यावेळी
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची निर्मितीची संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मांडली, त्यांनी त्याला संमती देखील दिली आणि 25,000ची जी मर्यादा होती अगोदर 2014च्या अगोदर, तर ती खर्चाची मर्यादा देखील संबंधित रुग्णांना अगदी 1 लाख 2 लाख आणि महत्तम 3 लक्ष रुपयांपर्यंत द्यायला सुरुवात झाली. आणि त्यावेळीच्या म्हणजे पाठीमागच्या सेना भाजपच्या सरकार काळामध्ये 56,000 रुग्णांना 526 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली होती आणि त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना त्याचा फायदा देखील झाला होता. तर या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची जी मी संकल्पना मांडली होती ती अतिशय यशस्वी झाली आणि सध्याचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील या मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून अनेक गरजू गरीब रुग्णांना फायदा होतो, निधी मिळतोय. नक्कीच. जसं तुम्ही सांगितलं की वैद्यकीय मदत मिळणं ही गरजेची असते आणि त्याचप्रमाणे बऱ्याच रुग्णांना आर्थिक मदतीची देखील गरज असते, कारण बरेचसे ऑपरेशन्स असतात हे खूप महाग असतात आणि ते सगळ्यांना परवडणारे देखील नसतात. डॉक्टर भोर, तुम्ही ह्या काळामध्ये कोविड काळामध्ये रुग्णांना वैद्यकीय मदत केलीच, एक डॉक्टर म्हणून तर तुम्ही मदत केलीच, पण त्याचबरोबर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तुम्ही आर्थिक मदत देखील त्यांना केलेली आहे. तर ते अनुभव काय सांगतायत? आर्थिक मदत म्हणजे आम्ही मेडिसिन्स, काही मेडिसिन प्रोव्हाइड केलेले, बरं, जे खूप अगदी घ्यायला गरीब लोकांना परवडत नव्हते असे मेडिसिन्स आम्ही पेशंटला पुरवले. त्याच्यानंतर काही एकदमच गरीब असे लोक होती, त्यांना त्या कोविड काळामध्ये बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या, बऱ्याच लोकांना कामधंदे नव्हते, अशा लोकांना काही एनजीओकडून आम्ही अन्नधान्य वाटप सुद्धा केलेलं आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून. आणि जेवढं आम्हाला शक्य होतं तेवढं आम्ही त्या गरीब लोकांसाठी सहाय्य केलं आम्ही त्यांना. बरोबर आहे. कारण फक्त औषधं देऊन उपयोग नसतो, तर तुम्ही जसं म्हणालात की अन्नधान्याचं वाटप करणं, कारण ज्या या मूलभूत गरजा आहेत त्या देखील पूर्ण होणं कुठेतरी गरजेचं होतं. मंगेश सर, महाआरोग्य शिबिर ही एक संकल्पना आहे आणि अनेक महाआरोग्य शिबिरं तुम्ही घेतलेली आहेत. तर त्या शिबिरांविषयी काय सांगाल की कशा पद्धतीची शिबिरं असतात, ही कुठे भरतात? नक्की. आपण थोड्या वेळापूर्वी जी चर्चा केली, तर वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोफत आरोग्य शिबिरे घेतो, सर्व रोग निदान आरोग्य शिबिरे घेतो. या माध्यमातून प्राथमिक तपासणी ही सर्व नागरिकांची केली जाते. या तपासणीमध्ये म्हणजे ECG असेल, अगदी त्या ठिकाणी डायबिटीजचे चेकअप असेल, मोतीबिंदू आहे का नाही हे तपासण्यासाठी वेगवेगळ्या मशीन्स असतील त्या आपण या आरोग्य शिबिरांमध्ये उपलब्ध करून देतो. मोफत चष्म्यांचं वाटप करतो. त्याचबरोबर जनरल OPD देखील आपण मोठ्या प्रमाणात ठेवतो. त्या माध्यमातून कॅन्सर असेल किंवा विशेषतः महिलांचे कॅन्सर असतील, त्याचबरोबर किडनी विकार असेल, मूत्रविकार असेल किंवा ज्या पद्धतीनं लोकांना जे त्रास आहेत त्या सगळ्या रोगांच्या अनुषंगाने सर्व रोग निदान आपण आयोजित करतो. आतापर्यंत गेल्या 4 वर्षांमध्ये 100हून अधिक महाआरोग्य शिबिरांचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सांगायला आनंद होतो की 5 लक्षपेक्षा नागरिकांची प्राथमिक आरोग्य आपण तपासणी त्यांची केली आहे. आणि फक्त आरोग्य शिबिर घेऊन आपण थांबत नाही, तर आरोग्य शिबिरानंतर खऱ्या अर्थानं वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी वाढते. आपण संबंधित जे रुग्ण शिबिरामध्ये येऊन गेले त्यांचा डेटा मेंटेन करतो. संबंधित रुग्णांना नंतर फोन कॉल करून विचारपूस केली जाते की तुम्ही शिबिराचा लाभ घेतला, डॉक्टरांनी तुम्हाला काही सजेशन दिलंय का. आणि अशा पद्धतीनं फॉलोअप घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की शिबिरामध्ये प्राथमिक तपासणी केल्यानंतर शेकडो लोकांना, कोणाला मोतीबिंदूची सर्जरी आवश्यक सांगितली असते, कोणाला ECG मध्ये प्रॉब्लेम सांगितलेला असतो, त्यांना अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करण्याची आवश्यकता असते, कोणाला अन्य विकार असतात, कॅन्सर विकार असतात किंवा कोणत्याही पद्धतीच्या मोतीबिंदूच्या सर्जरी आवश्यकता असतात. त्यावेळी संबंधित रुग्णांना आपण जे चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत किंवा राज्य शासनाची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे, महात्मा फुले जन आरोग्य योजना, विविध अशा पद्धतीने ट्रस्ट आहेत, या सगळ्याच्या माध्यमातून कोऑर्डिनेशन करून संबंधित रुग्णावर सर्जरी अगदी प्रथमतः मोफत किंवा मोफत अगर झालीच नाही तर सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. आणि या सगळ्या शिबिरांच्या माध्यमातून फक्त प्राथमिक आरोग्य तपासणी करून आपण थांबत नाही, तर पुढे त्यांच्या सर्जरीज होण्यासाठी देखील प्रयत्न करतो. आणि याच सगळ्या शिबिरांच्या माध्यमातून जवळपास 4000 पेक्षा अधिक सर्जरीज आपण गेल्या 4 वर्षांमध्ये केलेल्या आहेत. वा, खरंच हा आकडा खूप मोठा आहे, बोलका आहे. डॉक्टर भोर, तुम्ही वैद्यकीय अधिकारी आहात, तुम्ही डॉक्टर आहात आणि वैद्यकीय मदत ही तुम्ही देतच असता. तुमच्या
आजूबाजूचे जे रुग्ण आहेत त्यांना ही मदत नेहमीच मिळत असते, पण जिथे आपत्ती निर्माण होते, उदाहरणार्थ केरळमध्ये आपत्ती निर्माण झाली होती आणि तिथे देखील तुम्ही वैद्यकीय मदत देण्यासाठी गेला होतात. तर केरळमध्ये जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपण वैद्यकीय मदत देत असतो तर तिथे अनेक आव्हानं तुम्हाला समोर आली असतील. बरोबर. आम्हाला 2018मध्ये केरळला ज्यावेळेला फ्लड आलं, मोठा महापूर आला, त्या महापुरामध्ये त्यांची घरं दारं कपडा लता सगळं वाहून गेलं, म्हणजे निर्वासितच झाले ते. आणि अशा वेळेला त्यांना मग कॅम्पमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, मंदिरामध्ये असे त्यांचे ते हे केले, त्यांना बसवलं. आणि अशा वेळेला त्यांना मदतीची खरोखर आवश्यकता होती. तर तत्कालीन पालकमंत्री शिंदे साहेबांनी आम्हाला सर्व ठाण्यातल्या जेवढ्या असोसिएशन होत्या सर्वांना बोलवून की आता आम्ही तर अन्न धान्य कपडे लत्ते भांडी हे पुरवू, पण त्याच्याबरोबर त्यांना वैद्यकीय मदतसुद्धा आपल्याला द्यायची आहे, तर आपण काय करू शकतो. तर आमची एक रात्री मीटिंग झाली, सर्व असोसिएशनच्या थ्रू मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरलं की आपण जाऊन तिथे मदत करू. मेडिसिन तुम्ही पुरवा, आम्ही डॉक्टर लोक पुरवतो. जवळजवळ आम्ही आमच्या ग्रुपमध्ये मेसेज टाकल्यानंतर 100 लोक तयार झाली. तर 100 लोक नेण्यापेक्षा एक तुकडी आपण 50ची पहिले घेऊन जाऊ आणि नंतर गरज पडली तर 50ची तुकडी घेऊन जाऊ असं ठरलं. आणि 50 डॉक्टर माझ्या अंडरच आम्ही ते नेले. माझ्या याच्या नेतृत्वाखाली ते सगळे शिबिर आम्ही घेतली. तिथे गेल्यानंतर आम्ही ग्रुप केले, 10-10, 20-20 डॉक्टरांचे ग्रुप करून ते दिवसभर सर्वे करायचा, कुठे जास्ती गरज आहे अशा ठिकाणी जाऊन ते कॅम्प घेतले, त्यांचे चेकअप केलं आणि मेडिसिन वापरली. जवळजवळ मला वाटतं जवळजवळ बरेच लाखो रुपयाची मेडिसिन आम्ही वापरली असतील, पण खूप लोकांना फायदा झाला. पण पहिला एक प्रॉब्लेम आमचा असा झाला तिथे की तिथल्या लोकांना हिंदी येत नाही, इंग्लिश येत नाही. इंग्लिश हायर लोकांना येते पण खालच्या समाजाला इंग्लिश येत नाही. तर आम्हाला त्यांची केरळी भाषा येईना, भाषेचा प्रॉब्लेम झाला. भाषेचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मग आम्ही एक युक्ती केली की तिथल्या शाळेतील ज्या मुलांना हिंदी शिकवतात ती मुलं आम्ही बरोबर घेतली कोऑर्डिनेशन करण्यासाठी. त्या मुलांना बसवलं. ज्या तिथे सिस्टर होत्या काही त्या लोक ज्यांना हिंदी येत होती त्या लोकांना आमच्या बरोबर घेतलं आणि ते पेशंटला विचारायचे काय होतं कसं होतं, मग ते डिटेल्स आम्हाला सांगायचे, मग आम्ही मेडिसिन घ्यायचं. हा एक प्रॉब्लेम आम्हाला तिथे झाला होता. म्हणजे खरं तर हे भाषेचा जो प्रॉब्लेम आहे हा तसं बघायला गेलं तर छोटा प्रॉब्लेम आहे, पण अशा वेगळ्या भागात जाऊन हे करणं, सेवा पुरवणं, यामध्ये असे अनेक प्रॉब्लेम येऊ शकतात. सर, आणखी आपण या मुद्द्यावर बोलूया, पण आपल्याला एक फोन येतोय. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगावहून. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, माझे 3 प्रश्न आहेत दोन्ही मान्यवरांना. बोला. पहिला प्रश्न माझा असा आहे दोघांना की समाजसेवा करण्याची प्रेरणा नक्की कुठून आणि कशी मिळाली. दुसरं मला असं विचारायचं की करोना योद्धा म्हणून काम करताना घरच्यांचा प्रतिसाद, घरच्यांचा पाठिंबा कसा होता, कारण करोना योद्धा म्हणून काम करताना भीती देखील असते घरच्यांना. तिसरा प्रश्न असा की दोघांनाही एखादा अविस्मरणीय प्रसंग सांगता येईल का करोना योद्धा म्हणून काम करताना, जो त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील की आपण एक छान चांगलं काम करतोय समाजसेवेचं. धन्यवाद आपल्या प्रश्नांसाठी. समाज कार्याची प्रेरणा मला वाटतं आपण सुरुवातीलाच बोललेलो आहोत आपण दोघांकडूनही. पण कोरोना काळामध्ये आपले जे कुटुंबीय असतात, तर जेव्हा आपल्या कुटुंबातलं कोणीतरी बाहेर जात आहे तेव्हा नक्कीच कुटुंबियांनाही एक थोडीशी धास्ती असते. तर ते अनुभव आपल्या दोघांकडूनही ऐकणार असे आहेत की आम्ही सकाळी गेलो, क्लिनिक केलं, पेशंट पाहिले की आल्याबरोबर आम्हाला घराच्या बाहेरच ठेवायचे, कुटुंबाला म्हणजे आत उमरेच्या आत घ्यायचेच नाही, की डायरेक्ट बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करून वाफ घेऊन कपडे बदली करून नंतर मग त्या फॅमिलीमध्ये मिक्स व्हायचं. अशी शिक्षा आम्हाला दिवसातून 3 वेळा तुम्ही क्लिनिकला 3 वेळा तुम्ही येऊन आंघोळ करून नंतरच तुम्ही घरात प्रवेश करायचा, ही एक शिक्षा होती. आणि आम्हाला भीती ही होती की आम्हाला कॉन्टॅक्ट झाला, आम्हाला काही झालं तर ठीक आहे, पण घरच्यांना नको व्हायला, घरच्यांना झालं तर आपण काय करणार, ही एक काळजी खूप आम्ही घेतली आणि घरच्यांनी पण आमची काळजी घेतली. तिसरा प्रश्न तुमचा काय होता? नक्कीच सर, आपण त्या प्रश्नाकडे येणार आहोत, पण मंगेश सर तुमचा अनुभव काय आहे? माझाही थोडाफार असाच अनुभव होता, परंतु माझे आई बाबा वयोवृद्ध आहेत, त्याच्यामुळे ते गावी असतात सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे. इथे मी माझी पत्नी आणि 2 लहान मुलांसोबत राहतो. आणि मला जी पहिल्या वेव्हमध्ये भीती वाटत होती, पहिल्या वेव्हमध्ये सुदैवानं मला कोरोना झाला नाही, पण दुसऱ्या वेव्हमध्ये मला कोरोना झाला. माझा सिटी स्कोअर पण जास्त होता आणि माझ्यामुळं माझ्या पत्नीला पण झाला.
आणि घरी 2 लहान मुलं होती आणि मग त्यांना शेवटी शेजारच्यांनी पहिल्या 2 दिवस सांभाळलं. नंतर मग मी हॉस्पिटलाइज झालो होतो, मी ॲडमिट होतो, पत्नी होम क्वारंटाईन होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मला नक्कीच सांगायचं आहे की घरच्यांचा पाठिंबा खूप आवश्यक आहे. कोरोना योद्धा म्हणून जरी आम्ही समाजामध्ये काम करत असलो किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असलो तरी फक्त आपण बाहेर असतो, मात्र आपली घरी काळजी घेणारी जी व्यक्ती असेल, आपले आईबाबा असतील, आपली पत्नी असेल किंबहुना जे जे घरचे सदस्य असतील त्या सगळ्यांचं योगदान हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ते जसं बोर सरांना आहे तसं मला देखील खूप मोठा घरच्याचा पाठिंबा आहे, प्रोत्साहन आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काम करता येतं आणि वेळ देता येतो. नक्कीच. त्यांनी तिसरा प्रश्न विचारला होता तो म्हणजे प्रसंग, त्याविषयी आपण खरं तर नंतर त्या प्रश्नाकडे मी येणारच आहे. पण डॉक्टर बोर, तुम्ही केरळमधल्या अनुभवांविषयी सांगत होतात. एक जी पहिली अडचण होती ती भाषेची होती आणि आणखीही तुम्ही त्याबद्दल काहीतरी सांगत होता. दुसरी अडचण होती ती आम्हाला जेवणाची तिकडे, कारण ते आपल्यासारखं पोळी भाजी वगैरे हे जास्त मिळायचं नाही. मग भात वगैरे त्याच्यातच आम्ही हे राहायचं. आम्ही राहायची सोय चांगली केली होती, आमची काही प्रॉब्लेम नव्हता. पण आम्ही रात्री काय करायचं, सर्वे करायचे, स्थानिक नेता घेऊन त्या कुठल्या गावात जास्ती गरज आहे अशा गावं निवडायची आम्ही रात्री. आणि मग ती टीम ज्या ज्या गावात जायचं आहे त्या टीमला आम्ही मार्गदर्शन करायचं, तुम्हाला ही 3 गावं दिलेले, तुम्हाला ही 3 गावं दिले. मग दिवसभर ते कॅम्प चालू राहायचे आणि मग संध्याकाळी आम्ही पुन्हा एकत्र यायचं. अशी हे आम्ही जवळजवळ 10-12 दिवस तिथे काम उत्सुकतेने केलं. त्या तेथील स्थानिक कार्यकर्तेसुद्धा, सामाजिक कार्यकर्तेसुद्धा आम्हाला जॉईन झाले होते. त्यांनी आम्हाला भरपूर प्रमाणात मदत केलेली. आणि आमचे कार्यकर्ते पण इकडनं काही होते आमच्याबरोबर, सहाय्यक होते, त्यांनी पण खूप मदत केली. आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे काही आमचे आणि वैद्यकीय मदत कक्षाचे मुलं जी होती त्यांनी औषधासाठी ने आण करण्यासाठी खूप आम्हाला डॉक्टरांना सहाय्य केलं आणि त्याच्यामुळे ते कॅम्प आम्ही तेवढे सक्सेस करू शकलो. नक्कीच. म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्या गावात, दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा खरं तर अनेक अशा छोट्या अडचणी किंवा मोठ्याही अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण ह्या सगळ्या अडचणींना तोंड देत समाजासाठी काम करणारे 2 कोरोना योद्धे आज आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी आणखीही आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. 2 कोरोना योद्ध्यांशी आपण गप्पा मारतोय, त्यांचे जे अनुभव आहेत ते ऐकतोय आणि जी वैद्यकीय वेगवेगळी शिबिरं आहेत किंवा वैद्यकीय मदत जी मिळू शकते त्याबद्दलही आपण माहिती करून घेतोय. आपल्याबरोबर आहेत मंगेश चिवटे आणि डॉक्टर जालेंदर भोर. मंगेश सर, तुम्ही जे खूप महागड्या ज्या सर्जरीज असतात, उदाहरणार्थ हृदयाची शस्त्रक्रिया आहे, कॉक्लिअर इम्प्लांट आहे, किंवा कॅन्सरची जी शस्त्रक्रिया असते किंवा कॅन्सरचे जे उपचार असतात ते देखील खूप महाग असतात. किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट काही रुग्णांना गरजेचं असतं. तर अशा सगळ्या रुग्णांना तो खर्च परवडण्यासारखा नसतो. तर आपल्याकडे काय योजना आहेत किंवा कशा पद्धतीने हे रुग्ण कमी खर्चामध्ये ह्या सर्जरीज करू शकतात? नक्कीच. आज सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना ही माहिती द्यायला मला आवडेल की महाराष्ट्र सरकारमध्ये किंवा भारत सरकारच्या अनेक वेगवेगळ्या योजना आहेत. विशेषतः महाराष्ट्र सरकारची महात्मा फुले जीवनदायी योजना आहे, ज्याच्यामध्ये 1100 वेगवेगळ्या आजारांवर 1.5 लाखापर्यंतच्या शस्त्रक्रिया मोफत होतात. केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना आहे. महाराष्ट्रामध्ये जे चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत, धर्मादाय अंतर्गत नोंदणी झालेले, अशा रुग्णालयांमध्ये 10% खाटा या निर्धन रुग्णांच्यासाठी राखीव असतात. तसंच 10% खाटा या ज्या मध्यमवर्गीय जी सगळी जनता आहे त्यांच्यासाठी 50% सवलतीच्या दरात उपलब्ध असतात. समाजामध्ये काम करत असताना वेगवेगळे ट्रस्ट आहेत, जसं टाटा ट्रस्ट असेल, कारो ट्रस्ट असेल, लहान मुलांच्यासाठी सहाय्य अर्थसहाय्य करणारं चाइल्ड हेल्थ फाउंडेशन असेल, अशा वेगवेगळ्या ट्रस्ट आहेत, वेगवेगळ्या योजना आहेत. मात्र आपल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना या योजना माहिती नाही आहेत. आणि त्यामुळे आपण जसं म्हणालात तसं की या महागड्या सर्जरीचा जेव्हा विषय येतो, उदाहरणार्थ ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांटला 9-10 लाख रुपयांचा खर्च आहे, लिव्हर ट्रान्सप्लांटचा 20-21 लाखाचा खर्च आहे, कॉक्लिअर इम्प्लांट हे देखील महागडी सर्जरीज आहे, लहान मुलांच्या हृदयाच्या होल असलेल्या शस्त्रक्रिया देखील महाग आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तमाम प्रेक्षकांना मला आवाहन करायचं की या ज्या योजना आहेत या योजना, महात्मा फुले योजनेची वेबसाईट देखील आहे,
त्याचबरोबर धर्मादाय रुग्णालयांचे आपलं वेबसाईट आहे आणि या सगळ्या उपर जेव्हा आपल्याला अशा पद्धतीनं प्रश्न उभा राहील की आपल्या परिसरातील नातेवाईकांतील किंवा अगदी कोणी गरजू रुग्ण आपल्या संपर्कात असेल त्यावेळी आपण वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधा. आपण वैद्यकीय मदत कक्षाच्या आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून हे सगळं कोऑर्डिनेशन करतो आणि संबंधित जो गरजू रुग्ण आहे त्याच्यावर या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून संबंधित रुग्णाची शस्त्रक्रिया मोफत किंवा सवलतीच्या दरात करून देण्यासाठी प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी असेल, प्रधानमंत्री सहायता निधी असेल, समाजामध्ये वेगवेगळ्या ज्या चॅरिटेबल संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आपण मदत मिळवून देतो आणि अशा सर्वांच्या सहकार्यातून आपण संबंधित रुग्णाला जी काही त्याच्यावर आवश्यक सर्जरी आहे ती करून देण्याचा प्रयत्न करतो. एकच मिनिट अजून ह्याच्यामध्ये एक ॲडिशन मला सांगायचं आहे की ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये नो कॅश काउंटर हॉस्पिटल तयार केलेलं आहे फक्त हृदयरोग रुग्णांच्यासाठी. मग तुमचं राशन कार्ड पांढरं असू द्या, केशरी असू द्या किंवा पिवळं असू द्या, म्हणजे मलबार हिलमध्ये उच्चभ्रू वस्तीत राहणारा कोणी नागरिक असू द्या किंवा अगदी झोपडपट्टीमध्ये राहणारा, चाळीमध्ये राहणारा कोणी गरीब नागरिक असू द्या, सर्वांच्यासाठी जर आपल्याकडे राशन कार्ड असेल आणि आधार कार्ड असेल तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये एक स्वतंत्र विभाग केलेला आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने, धर्मवीर आनंद दिघे हार्ट केअर सेंटर. या हार्ट केअर सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या हृदयरोग शस्त्रक्रिया जसे की अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ECG किंवा ज्या ज्या आवश्यक हृदयाच्या संबंधित सर्जरीज त्या टोटल फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि ठाणे महानगरपालिका ही मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पहिली महानगरपालिका झाली आहे की राज्यामध्ये नो कॅश काउंटर हॉस्पिटल या महापालिकेच्या माध्यमातून फक्त हृदयरोग शस्त्रक्रिया ज्यांची आवश्यक आहे त्यांच्यासाठी सुरुवात झाली आहे. नक्कीच. आणि मला असं वाटतं की अशा रुग्णालयांची माहिती मिळणं हे खरं तर प्रेक्षकांना खूप आवश्यक असतं आणि ही माहिती आजच्या कार्यक्रमातून आपण पोहोचवतोय. आपल्याला एक फोन आलेला आहे. संतोष नदे आपल्याशी बोलतायत सोलापूरहून. नमस्कार, बोला. नमस्कार, आपला प्रश्न विचारा, सलग विचारा आणि टीव्हीचा आवाज एकदम कमी करा. मॅडम, मी प्राध्यापक संतोष नरे बोलतोय, चपळगाव तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. प्रश्न विचारा. हा, शारीरिक कष्ट खूप लावतात दोघेही मान्यवर आणि बौद्धिक कष्ट पण आहे. पण एखादी सामाजिक संस्था चालवत असताना किंवा समाजसेवा करत असताना आर्थिक बाजू फार महत्वाची असते आणि निधी उभी करायची असते. ही निधी कशा पद्धतीनं उभी करतात सर? धन्यवाद. मंगेश सर, तुम्ही काय सांगाल की निधीची गरज असते? आता तुम्ही दोघेही खरं तर सेवाभावी वृत्तीने काम करताय, शारीरिक कष्ट आहेत, पण आर्थिक जिथे गणित आहे ते कसं जमवता? नक्कीच मला सांगायला आवडेल की महाराष्ट्र शासनामध्ये विद्यमान नगरविकास मंत्री असलेले एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच आर्थिक सहकार्यानं डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचं काम राज्यात सुरू आहे. या सगळ्या आरोग्य शिबिरांचा खर्चाची आर्थिक बाजू सर्व ते उचलतात आणि याच श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या ट्रस्टच्या माध्यमातून जे गरजू रुग्ण आहेत त्यांना थेट अर्थसहाय्य देखील केलं जातं. समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडतात, जसं आपलं गेल्या वर्षी आठवलं असेल, महाडमध्ये एक तारीख इमारत नावाची इमारत कोसळली होती आणि सुदैवानं 2 लहान बालकं त्याच्यामध्ये वाचली होती. त्या दोन्ही मुलांची जबाबदारी देखील श्रीकांत शिंदे फाउंडेशनने घेतली. 10-10 लक्ष रुपये त्यांना आपण एफडी केली आणि त्यांना पाचगणी येथील शिक्षणाची व्यवस्था केली. काल परवा पोलादपूर येथे जेव्हा दुर्घटना घडली, साक्षी दाभेकर नावाची एक मुलगी होती 8वी मध्ये शिकणारी, तिने 2 महिन्यांच्या बाळाला वाचवलं, पण त्या बाळाला वाचवताना त्या बिचारीचा पाय पूर्णतः उजवा पाय तिचा त्या ठिकाणी निकामी झाला. त्या पायावर शस्त्रक्रिया KM रुग्णालयामध्ये करण्यात आली. त्यावेळी देखील तिच्या उपचाराचा खर्च श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून उचलला गेला. 5 लाख रुपये तिला थेट आर्थिक मदत देखील करण्यात आली. अशी अनेक वेगवेगळे उदाहरणे. अनेक पत्रकारांना देखील, जे मृत पत्रकार होते ठाणे शहर जिल्ह्यातले, सामनाचे एक पत्रकार होते संभाजीनगरचे, पुण्याचे एक पत्रकार होते पांडुरंग रायकर, त्यांना देखील श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं कोणाला 5 लाख रुपये, कोणाला 1 लाख रुपये अशा पद्धतीची मदत वितरित करण्यात आली आहे. आणि यापुढील काळात देखील हा जो आरोग्याचा महायज्ञ आहे आणि ही जी मदत आहे ती यापुढील काळात देखील वितरित केली जाईल. नक्कीच. आणि त्याचा फायदा मला वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला मिळू शकेल, प्रत्येक गरजूला देखील मिळू शकेल. आणखी आपण बोलणार आहोत या सगळ्याविषयी. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री.
नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. 2 कोरोना योद्ध्यांकडून आपण जाणून घेतोय की त्यांनी ह्या कोविड काळामध्ये सामाजिक काम कसं केलेलं आहे आणि कोविड काळाच्या आधीपासून देखील अनेक वर्ष वैद्यकीय क्षेत्रात ही मंडळी काम करतायत. आज आपल्याबरोबर आहेत श्री मंगेश चिवटे आणि डॉक्टर जालिंदर भोर. आपण खरं तर आता आपण बघतोय की कोविड काळामध्ये लसीकरण आहे, त्या लसीकरणाचं महत्त्व हे खरंच मोठं आहे आणि लसीकरणानंतर अनेक रुग्णांना त्याचा फायदा झालेला आहे. तर ह्या लसीकरणाविषयी एक छोटीशी ध्वनिचित्रफित आता आपण पाहूया. भारत कोविडच्या विरोधात यशस्वीरित्या वाटचाल करत आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याने यश प्राप्त केलं आहे. देशात ठिकठिकाणी कोरोना लसीकरण यशस्वीपणे टप्प्याटप्प्याने राबवलं जात आहे. लसीकरण राबवत असताना सरकारतर्फे सांगितलेल्या सर्व सूचना अंमलात आणल्या जात आहेत आणि तशा प्रकारची व्यवस्था केली जात आहे. लसीकरण केल्यावर त्या व्यक्तीस अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं जात आहे, जेणेकरून काही त्रास उद्भवल्यास लवकरात लवकर उपचार संभव होईल. लसीकरणानंतर काही दिवसात शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल. कोविड लसीकरण हे फक्त सुरक्षाच देणार नाही, तर आपल्या जवळपास असणाऱ्या सर्व लोकांना त्यापासून प्रसार होणार नाही याची काळजी सुद्धा घेणार आहे. या महामारीपासून बाहेर येण्यासाठी लसीकरण हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. लसीकरण बरोबरच काही सावधगिरी बाळगली तर कोविडला नक्कीच हरवलं जाऊ शकतं. कोविड लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आतापर्यंत लाखो फ्रंटलाईन वर्कर्सला ते दिलं गेलं आहे. लसीकरण झाल्यावरही सावधगिरी बाळगणं खूप महत्त्वाचं आहे. हात स्वच्छ ठेवणं, सतत हात धुत राहणं, मास्क घालणं आणि ते योग्य प्रकारे घालणं, सुरक्षित अंतर ठेवणं, सावधगिरी बाळगणं अशा काही गोष्टींची काळजी घेतल्यास स्वतःबरोबर तुम्ही तुमच्या आप्तजनांना सुद्धा सुरक्षित ठेवू शकता. हमारी दोनों वैक्सीन्स दुनिया की दूसरी वैक्सीन से ज्यादा कॉस्ट इफेक्टिव है. हम कल्पना कर सकते हैं अगर भारत को कोरोना टीकाकरण के लिए विदेशी वैक्सीन पर पूरी तरह निर्भर रहना पड़ता तो हमारे क्या हालत होते, कितनी बड़ी मुश्किल होती, हम उसका अंदाज लगा सकते हैं. ये वैक्सीन भारत की स्थितियां और परिस्थितियों को देखते हुए निर्मित की गई है. भारत के टीकाकरण का जो अनुभव है, जो दूर सुदूर क्षेत्रों तक पहुंचने की व्यवस्थाएं हैं, वो कोरोना वैक्सीनेशन कार्यक्रम में बहुत उपयोगी सिद्ध होने वाली है. लसीकरण हे आजच्या काळात अतिशय आवश्यक आहे आणि अजून ज्यांचं लसीकरण झालेलं नाहीये तर त्यांनी नक्कीच त्यांची जी लसीकरणाची मात्रा आहे आणि लसीकरणाची जी वेळ आहे त्या वेळेला अनुसरून लवकरात लवकर लसीकरण हे घ्यायला पाहिजे असं आवाहन आज या कार्यक्रमाच्या वतीने, दूरदर्शनच्या वतीने मी करते. सर, अनेक खरं तर बरेच जण असतात की ज्यांना काहीतरी काम करण्याची इच्छा असते, पण मार्ग त्यांना माहिती नसतो की नक्की कशा पद्धतीने मी काम करावं हे माहिती नसतं. त्यासाठी वैद्यकीय मदत मार्गदर्शक नावाचं एक पुस्तक तुम्ही काढलेलं आहे आणि ह्या पुस्तकाविषयी सांगा. त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची माहिती आहे याविषयी देखील सांगा. नक्कीच. मला सर्वांना सांगायला आवडेल, ज्यांना ज्यांना आरोग्य चळवळीमध्ये काम करायचं आहे किंबहुना समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतो असं समजून जी जी काही मदत आपल्याला करायची आहे आरोग्य क्षेत्रात विशेषतः अशांसाठी वैद्यकीय मदत मार्गदर्शक हा ग्रंथ आम्ही तयार केलेला आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जे खासदार आहेत सन्माननीय आणि मी स्वतः मंगेश चिवटे, आम्ही या ग्रंथ आणि सर्व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे वैद्यकीय सहाय्यक 15 जणांच्या आम्ही टीमने हा ग्रंथ साकारला आहे. जवळपास 1.5 वर्ष लागले हा ग्रंथ साकारायला. या ग्रंथामध्ये सर्व राज्यातील ब्लड बँका, राज्यातील सर्व महात्मा फुले योजनेचे हॉस्पिटल, राज्यातले सर्व चॅरिटेबल हॉस्पिटल, राज्यातले सर्व अनाथाश्रम, राज्यातले सर्व वृद्धाश्रम, कोणकोणत्या चॅरिटेबल संस्था आर्थिक मदत करतात, कोणकोणत्या आजारांवर मदत करतात, औषधं कोणत्या दुकानांमध्ये सवलतीच्या दरात मिळतात, कोणत्या ट्रस्टकडून औषधं मोफत देखील मिळतात,
त्या ट्रस्टची माहिती, आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रधानमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा फॉर्म कसा भरावा, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा फॉर्म कसा भरावा, सिद्धिविनायक ट्रस्टचा फॉर्म कसा भरावा, अशा पद्धतीची सर्व इत्थंभूत माहिती या ग्रंथामध्ये आहे. थोडक्यात एक एन्सायक्लोपीडिया करण्याचा प्रयत्न आरोग्य क्षेत्राच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी केलेला आहे. हा ग्रंथ गुगलच्या प्ले स्टोअरवर जे वैद्यकीय मदत ॲप्लिकेशन जर आपण टाईप केलं तर गुगलच्या प्ले स्टोअरवर देखील PDF स्वरूपात उपलब्ध आहे. आणि मेडिकल हेल्प सेल किंवा www.shrikantshindeffoundation.org नावाची वेबसाईट आहे, त्यावर देखील हा वैद्यकीय मदत मार्गदर्शक ग्रंथ उपलब्ध आहे. ज्यांना आरोग्य क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, गरजू रुग्णांना न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यांना मदत करायची आहे, त्यांनी आवर्जून हा ग्रंथ वाचावा असं एक नम्र आवाहन या निमित्ताने मी आपल्याला करतो. नक्कीच. आणि या ग्रंथाचा उपयोग आपल्याला होऊ शकतो, सगळ्यांनाच, सामान्य नागरिकांना देखील होऊ शकतो. डॉक्टर भोर, तुम्ही काय सांगाल की ह्या काळात काम करत असताना, कोविड काळात काम करत असताना अनेक बरे वाईट अनुभव तुम्हाला आलेले असतील, तर त्यातील एखादा अनुभव आमच्याबरोबर आज सांगा ना. चांगला अनुभव म्हणजे आम्ही सर्व आमची असोसिएशन जी आहे ती मोस्टली जादा करून जनरल प्रॅक्टिशनर लोकांची आहे. बरं. त्याच्यामुळे आम्हाला ट्रीटमेंट सुरुवातीच्या काळात देता आली नाही. आम्हाला पॉझिटिव्ह आला की हॉस्पिटलला पाठवायला लागायचे. त्याच्यानंतर मग TMCने आम्हाला ऑफिशियली परमिशन दिलं, क्वारंटाईन पेशंट असतील किंवा जास्त सिरियस नसतील अशा पेशंटला तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकता, होम क्वारंटाईन करून तुम्ही बघू शकता. त्या काळामध्ये माझ्याकडे एक जोडी नवरा आणि बायको असे दोघांनाही पॉझिटिव्ह आली आणि जवळजवळ त्यांचा स्कोर होता 5 ते 6. आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन आले ते त्यांना सगळ्यांनी ॲडवाईस केलं की तुम्ही हॉस्पिटलायझेशन व्हायलाच पाहिजे, तुम्हाला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागेल. माझ्याकडे आले, त्यांनी मला रिक्वेस्ट केली की सर आमच्याकडे एवढे पैसे नाही आहे, 2-2, 4-4 लाख, आम्ही गरीब माणसं आहोत, आम्हाला तुम्ही ट्रीटमेंट द्या काही करून. मग मी थोडंसं डेअरिंग करून मी ओरली म्हणजे औषधानेच त्यांना होम क्वारंटाईन ठेवून औषधाने त्यांना बरं केला. त्यांचा पूर्ण कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि तो अनुभव अगदी थरारक होता की त्यांनी खूप माझा आभार मानले की सर तुम्ही आमचे 4-5 लाख वाचवले. त्यामुळे तो एक अनुभव अत्यंत असा सांगण्यासारखा आहे. नक्कीच सर. आणि मला वाटतं की ह्याच्यामध्ये त्या काळात डॉक्टर्सना देखील खरं तर तुम्हालाही एक टेन्शन येत असेल की तुम्ही जेव्हा होम क्वारंटाईन सांगता आणि तुमच्या औषधांवर त्यांना थांबायला सांगता, रिस्की असते. मंगेश सर, तुम्ही काय सांगाल एखादा अनुभव? नक्कीच. मला एक 2 वर्षापूर्वीची घटना आठवते. आमचे वैद्यकीय मदत कक्षाचे मार्गदर्शक श्रीकांत दादा शिंदे यांनी आम्हाला फोन केला. ते विमानानं जात होते मला वाटतं दिल्लीला, आणि त्यांना एका रुग्णाचा फोन आला होता एका ताईंचा की त्यांच्या मुलाला किडनी ट्रान्सप्लांटचे शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. त्यांनी मला फक्त नंबर पाठवला. त्या अहिरे नावाच्या 9 वर्षाच्या मुलासाठी आम्ही रुग्णासाठी प्रचंड मेहनत घेतली. वर्गणी गोळा करून अगदी त्यांच्या चाळीमध्ये ते पैसे जमवत होते. 8 लाख रुपयांचा खर्च होता. कोकलाबेन हॉस्पिटलमध्ये आम्ही तिथल्या संबंधित प्रशासनाशी संपर्क केला. चॅरिटीमध्ये ते ऑपरेशन्स करून दिलं. 4 लक्ष रुपये वाचवले. मुख्यमंत्री सहायता निधीतून 2 लक्ष रुपये मिळून दिले. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडनंही त्याला आर्थिक मदत केली. आणि तो मुलगा जेव्हा 9 वर्षाचा बरा झाला आणि तो गुलाबाचं फूल घेऊन आणि मिठाई घेऊन जेव्हा आमच्या कार्यालयामध्ये भेटायला आला तेव्हा एकदम मन भरून आलं. आणि त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते. त्या मुलाचा जीव वाचला होता आणि अतिशय कमी खर्चामध्ये ती शस्त्रक्रिया पार पाडली होती. त्यावेळी एकदम मनाला खूप बरं वाटलं होतं. आणि असे अनुभव रोज येतात. रोज आमच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयात एखादा मिठाईचा बॉक्स येतो, एखादा आभारपत्र येतं आणि संबंधित जो लाभार्थी रुग्ण आहे तो आभार मानायला येतो. तेव्हा खरोखरच हे काम करत असल्याचं समाधान मिळतं. नक्कीच. आणि हे काम करतानाचं जे समाधान आहे हे खरंच अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही दोघेही आज खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण खरं तर बोललो. जाता जाता डॉक्टर भोर, तुम्ही काय सांगाल आमच्या दर्शकांना या सगळ्या कामाविषयी किंवा काय आवाहन कराल अगदी थोडक्यात? आवाहन मी एकच करू शकतो की तुम्हाला जर तिसऱ्या लाटेला जर तुम्हाला सामोरं जायचं असेल तर तुम्हाला वॅक्सिनेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. वॅक्सिनेशन तुम्हाला कोरोना होणारच नाही अशी मनात संकल्पना धरू नका, कारण होऊ शकतो पण तेवढी सेव्हिरिटी होणार नाही, तेवढं गांभीर्य होणार नाही आहे, तुम्हाला ॲडमिशनची गरज पडणार नाही. पण तुम्ही बाकीचे जे मास्क वापरणं, हात धुणं हे गव्हर्नमेंटचे जे नियम आहेत ते पाळलेच पाहिजेत. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट अशी की सामाजिक काम करताना
जात धर्म पंथ कुठलाच आम्ही धरलेला नाही. आम्ही जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तेथेच तोच साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा. आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून आम्ही इथून पुढे हेच काम मागे करत आलो, पुढे करत राहू आणि संपूर्ण वेळ आम्ही रुग्णसेवेमध्येच देऊ अशी मी सर्व देतो. धन्यवाद. आणि मंगेश सर, तुम्ही काय सांगाल जाता जाता अगदी थोडक्यात आमच्या सगळ्या दर्शकांना काय सांगाल? सर्व दर्शकांना एकच आव्हान या निमित्तानं करू इच्छितो की सर्व शासनाचे नियम आहेत ते आपण सर्वांनी पाळले पाहिजेत आणि कोविड होऊ नये याच्यासाठी दक्षता घेतली पाहिजेत. आणि त्यानुसारच काल जे मुख्यमंत्री महोदय म्हणाले की डॉक्टरांमध्ये आपण देव पाहिला पाहिजे, त्या अर्थानं जे आरोग्य चळवळीमध्ये काम करतायत, गरजू रुग्णांसाठी काम करतायत, त्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना मला आवाहन करायचं की आपण म्हणजे सर्वसामान्य नागरिक डॉक्टरांमध्ये देव पाहतात, अगदी त्याचप्रमाणे आपण सर्वसामान्य गरजू रुग्णांमध्ये आपण देव पाहिला पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे. हेच आव्हान या निमित्तानं करू इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या दोघांनाही मनापासून धन्यवाद देते की तुम्ही इथे आलात. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एवढी मोठी सेवा करताय आणि तुमच्या पुढच्या कामासाठी आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी मनापासून शुभेच्छा देते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे असं म्हणतात आणि त्याप्रमाणे हे जे समाजकार्याचं व्रत आहे ते या दोघांनी घेतलेलं आहे. आपल्या परीने आपणही ह्याला सहभाग, आपला हातभार लावू शकतो, आपला खारीचा वाटा उचलू शकतो. या नोटवर आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार.